2047 तक भारत को विकसित भारत बनाने के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संकल्प को पूरा करने में उल्लेखनीय भूमिका अदा करने वाली नारी शक्ति को वंदन करते हुए आखिर बड़े ही हर्षोल्लास के साथ नारी शक्ति वंदन समारोह का भव्य आयोजन संपन्न हुआ। बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक के मार्गदर्शन में नवी मुंबई के 11 केंद्रों में आयोजित इस नारी शक्ति वंदन समापन समारोह का भव्य आयोजन सीवुड मंडल में भी देखने मिला। जाट समाज हॉल में भाजपा सीवुड मंडल के अध्यक्ष विनोद म्हात्रे के नेतृत्व में आयोजित इस समापन समारोह पर विशेष रूप से मौजूद थे नवी मुंबई बीजेपी जिला अध्यक्ष संदीप नाइक। साथ ही मौजूद थी बीजेपी प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा वर्षा भोसले, पूर्व नगर सेवक विशाल डोळस, दत्ता घंगाळे, जयवंत तांडे, अमित मडवी, समाज सेविका नीलम मडवी, विभा सरदार, मनीषा वाघ, एडवोकेट साक्षी वेखंडे, जयश्री दंडवते, मंगला घरत। इस दौरान पश्चिम बंगाल में नारी शक्ति वंदन का समापन कर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संबोधन के सीधा प्रसारण का यहां बड़ी संख्या में मौजूद बचत गट और आम महिलाओं ने लाभ उठाया। इसी के अलावा यहां महिलाओं के सम्मान के अलावा बीजेपी कार्यकर्ताओं को संदीप नाइक और अन्य मान्यवरों के हाथों पदनियुक्ति बहाल कर उन्हें नियुक्ति पत्र देकर सम्मानित किया गया। तो वहीं इस दौरान उद्धव बाळासाहेब ठाकरे गट को अलविदा कहने वाले राष्ट्रपति पुरस्कार विजेता भाऊ साहेब धस ने बीजेपी में प्रवेश किया। संदीप नाइक ने 11 केंद्रों की तर्ज पर विनोद म्हात्रे के नेतृत्व में सीवुड मंडल में आयोजित इस उपक्रम की सराहना करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकसित भारत संकल्प यात्रा में महिलाओं की भूमिका को उल्लेखनीय बताया। आज नवी मुंबईमध्ये 11 मंडळांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला असताना प्रामुख्याने सीवुड करावे या मंडळामध्ये अत्यंत रेखीव असा कार्यक्रम या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आखला आणि त्याचं आयोजन करण्यात आलं। सर्वच म्हणजे जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचे सर्वच जुने जाणते कार्यकर्ते, NGOज, विविध क्षेत्रांमध्ये काम केलेले मान्यवर किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील काम करणारे मान्यवर यांचा सन्मान देखील आज आजच्या कार्यक्रमानिमित्त करण्यात आला। एकंदर आपण हे 10 वर्षाचा मोदीजींचा कार्यकाळ आणि देशाचं पूर्ण विश्वामध्ये वाढलेलं नावलौकिक, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या देशानं साधलेली प्रगती आणि यामध्ये आपला देश विकसित होणारा देश नाही तर विकसित देश म्हणून आज आपण अनुभवतोय। आणि त्यामध्ये मातृशक्ती ही महत्त्वाची भूमिका बजावत असते आणि त्याला एक सक्षमता आणणं किंवा त्याला पाठिंबा देणं, त्यांना सुरक्षित ठेवणं याकरता एक महत्त्वाचं काम हे मोदीजींच्या कार्यकाळात झालेलं आहे। आजचं खरोखर एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन मोदीजींनी संपूर्ण देशाला नाही तर संपूर्ण विश्वाला आज केलेलं आहे। आणि त्यामध्ये नवी मुंबईमधील संपूर्ण भारतीय जनता पार्टी किंवा NGOज आणि विविध मंडळाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा देखील एक सहभाग या संपूर्ण कार्यक्रमाला चांगला लाभलेला आहे। निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडात ही सर्व शक्ती राष्ट्रहिताकरता काम करते। मोदीजींचा विजय किंवा मोदीजींचं यश, भारतीय जनता पार्टीचं यश हे भारताचं यश आहे। आज नेशन फर्स्ट ही भूमिका भारतीय जनता पार्टीने नेहमीच समोर मांडलेली आहे आणि देशाच्या सर्वांगीण विकासाकरता भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं प्रमुख नेतृत्व, देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे काम करत आहेत आणि त्यांना एक मातृशक्तीचं मिळालेला पाठिंबा हा नक्कीच महत्त्वाचा आहे। आणि त्यांच्या मातृशक्तीच्या विकासाकरता, उद्धाराकरता अजून जोमानं योजनांची घोषणा ही मोदीजींनी केलेली आहे। नवी मुंबई स्तरावर नवी मुंबई शहर हे सर्वच क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळालेलं शहर आहे। या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते कटिबद्ध राहू आणि अबकी बार 400 पार हा नारा देत असताना नवी मुंबई शहरामधून, नवी मुंबई जिल्ह्यामधून एक भक्कम असा एक पाठिंबा आणि एक लीड जो 51% देखील अधिक असेल असा उत्साह आज अपन शहरामध्ये बघतोय। वहीं प्रोफेसर वर्षा भोसले ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। 9 जानेवारी पासून
देशभरामध्ये शक्तिवंदन अभियानाची सुरुवात झाली आणि सातत्यानं CRPच्या माध्यमातून, बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्या त्या त्यांच्या संपर्कात होत्या. त्यांना मिळालेल्या शासनाच्या विविध योजना यांच्या माध्यमातून त्यांचं सक्षमीकरण कसं होतंय हे महिलांना आठवण करून देत असताना 4, 5 आणि 6 हे 3ही दिवस संपूर्ण देशभरामध्ये जिल्हा पातळीवर, विधानसभा पातळीवर आणि आज या अभियानाचा समारोप पश्चिम बंगालमधून या देशाचं सर्वोच्च नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाने झाला. देशभरातल्या सगळ्या मंडळांमध्ये महाराष्ट्रातलं एकही मंडळ असं वंचित राहिलं नाही की जिथे हा कार्यक्रम झाला नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी गेल्या 10 वर्षात सरकारने केलेली विविध कामं पोहोचवणं, विविध योजना या महिलांपर्यंत पोहोचवणं आणि महिला सक्षमीकरणासाठी हे सरकार कसं अग्रेसर आहे हे रुजविण्याचा प्रयत्न आम्ही केला, कारण लोकांना आठवण करून द्यावी लागते. मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान सातत्यानं काम करत आहेत, त्याबरोबरीतच महाराष्ट्रातलं सगळं नेतृत्व देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे कार्य करतो आहे आणि नवी मुंबईमध्ये या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी नाईक यांच्या नेतृत्वात 11च्या 11 मंडळांमध्ये हा कार्यक्रम झाला. शेकडो महिला प्रत्येक ठिकाणी आलेल्या होत्या आणि या महिलांना पुन्हा एकदा की बचत गटाच्या माध्यमातून सक्षम हा 15,000चा फिरता निधी हा 30,000 केलेला आहे. हा महिलांसाठी आणलेल्या योजना आहेत आणि स्त्री गर्भार राहिल्यापासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून तिचं सक्षमीकरण करणं आणि देशाला विकसित करणं हे स्वप्न घेऊन आम्ही जनतेसमोर जातो. सिवूड मंडळाचे आमचे अध्यक्ष विनोदजी म्हात्रे यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या सभागृहामध्ये कार्यक्रम घेतला. शेकडो महिला या ठिकाणी सुद्धा होत्या. मला असं वाटतं की मंडळ अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचं यश आहे आणि त्यांच्याबरोबरच आमच्या रेखाताई आहेत, इथल्या सगळे पदाधिकारी आहेत. त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्याभरात जो महिलांशी संवाद साधला त्या सगळ्या महिलांना अतिशय सन्मानाने बोलवलं आणि त्या महिलाही अतिशय प्रेमाने आल्या, कारण कार्यकर्ते जेव्हा पोहोचतात त्यावेळेस जनतेमध्ये निर्माण होणारा विश्वास आणि त्या विश्वासातून आज या ठिकाणी आलेल्या महिला मला असं वाटतं ही कार्याची पोचपावती. त्यामुळे विनोदजींचंही मी अभिनंदन करते आणि अर्थात आमच्या नवी मुंबई जिल्ह्याचे सन्माननीय संदीपजी नाईक यांच्या कार्याचं प्रचंड कौतुक करते. एकही मंडळ असं राहिलं नाही, कुठे कार्यक्रम झाला नाही. हे त्यांच्या कार्याचं आणि कामाचं यश आहे असं मला वाटतं. तो वहीं पूर्व नगर सेविका रेखा म्हात्रे ने उपक्रम में मिली महिलाओं की उपस्थिति के लिए उनका आभार मानते हुए अब की बार 100 पार का नारा दिया. आजचा कार्यक्रम हा नारी शक्ती वंदन कार्यक्रम खूप छान पडला आणि महिलांनी मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून आणि त्यांचं मी सतत आभार मानते. आणि ज्या महिला एवढ्या उत्साहाने आल्या आणि त्यांच्यासाठी मी मनपूर्वक त्यांचं सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानते. कारण की मोदीजी साहेबांचं आज स्किलवर भाषण झालं. त्या भाषणात मोदी साहेबांनी खूप महिलांसाठी खूप योजना दिलेल्या आहेत. त्या योजनांचा महिलांनी कसं लाभ घ्यायचा, लाभार्थी कसं बनायचं, त्या महिलांनी कसं काय करायचं, पुढे जाऊन सक्षम व्हायचं, यासाठी मोदी साहेबांनी खूप त्यांना भाषणात त्यांनी खूप मोठं म्हणजे मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मार्गदर्शन तर घेतलं असेल आता महिलांनी. त्या मार्गदर्शनचा त्यांनी असा म्हणजे फायदा घ्यायचा की खूप त्यांना म्हणजे असं त्यांची समस्या असेल ती खूप दूर झाली पाहिजे. आणि मी एकच महिलांना आव्हान करेन की अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. इस दौरान महिलाओं के लिए विशेष हल्दी कुमकुम समारोह का भी आयोजन किया गया था. ब्यूरो रिपोर्ट EW नेटवर्क.